नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण यारे तुम्हा सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आली आहे ग्रामसेवक आरोग्यसेवक पदभरतीबाबत। तर बघा मित्रांनो, अपडेट अशी आहे, ग्रामसेवक आरोग्यसेवकांची मित्रांनो भरती रखडली आहे। तर ही भरती का रखडली आणि तुमच्या ठिकाणी वेळापत्रक कधी येणार आहे, एक्झाम कधी होणार आहे, सविस्तर तुम्हाला माहिती मी ॲक्च्युअलमध्ये प्रोव्हाइड करणार आहे। फक्त व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे। व्हिडिओवर तुम्ही नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करा, कारण तुम्हाला अंतर्भय मिळणार नाही। ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावर क्लिक करायचे, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे। तर बघा मित्रांनो, अपडेट अशी आहे, लाखो विद्यार्थी पाहत आहेत परीक्षेची वाट, तात्काळ परीक्षा घेण्याच्या ठिकाणी मित्रांनो मागणी होत आहे। आता नेमकं ह्या बातमीमध्ये काय सांगितलं हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि नंतर मग मित्र तुमचे वेळापत्रक तुम्हाला मी माहिती प्रोव्हाइड करतो। तर बघा, राज्यातील ग्रामसेवक आरोग्यसेवक पदांच्या हजारो जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज भरले आहेत। 3 महिन्यांहून अधिक काळ लोटला, अद्यापही मित्रांनो परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही आहे। त्यामुळे लाखो विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत आहेत, परीक्षा घ्यावी अशी मागणी शासनाकडे करीत आहेत। लोकसभा निवडणुकीची मित्रांनो आचारसंहिता ठिकाणी कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे, त्याआधी ग्रामसेवक आरोग्यसेवक भरती परीक्षा घेऊन करण्याच्या ठिकाणी मागणी होत आहे। देशाच्या मित्रांनो स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाने मित्र राज्य शासनाने वर्षभरामध्ये 75,000 शासकीय नोकऱ्यांची या ठिकाणी घोषणा केली होती। त्यानुसार काही विभागांमध्ये पदभरती सुद्धा ठिकाणी राबवण्यात आली आणि त्यानुसारच मित्रांनो भरती प्रक्रिया ठिकाणी सुरू आहे। अर्ज भरून 3 महिने लोटले आहेत, पण परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही आहे। त्यामुळे लवकरात लवकर परीक्षा घेण्याच्या ठिकाणी गरज आहे, अशी मित्रांनो ठिकाणी मागणी करण्यात आली आहे। पुढे बघा, राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागातील कंत्राटी आरोग्यसेवक, ग्रामसेवक, अंगणवाडी परिशिका आदी पदांची जाहिरात काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती। त्यासाठी राज्यभरातून लाखो उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत आणि ते विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या ठिकाणी वाट पाहत आहेत। मात्र शासन याकडे दुर्लक्ष करत आहे, असं ठिकाणी मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे। आता बघा मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की मागील काही वर्षांपासून विविध भरती प्रक्रिया रखडत आहेत। ग्रामसेवक आरोग्यसेवक परीक्षा ही रद्द झाली होती, मात्र पुन्हा एकदा परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, परंतु अद्यापही ग्रामसेवक आरोग्यसेवक व इतर काही पदांसाठी मित्रांनो परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होऊन सुद्धा परीक्षा गेली नाही। त्यामुळे ही परीक्षा आचारसंहिता लागण्यापूर्वी घ्यावी, अन्यथा लाखो उमेदवारांना ठिकाणी अन्याय होणार आहे, असं ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। पुढे बघा, ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे, ग्रामसेवक आरोग्यसेवक भरती प्रक्रिया शासनाने तातडीने पूर्ण करावी। 3 महिन्यांपासून भरती प्रक्रिया रखडली आहे, परीक्षेबाबत सरकार कोणताही निर्णय घेत नाही आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे। शासनाने परीक्षेचे लवकर वेळापत्रक जाहीर करावे, असं मित्रांनो ठिकाणी विद्यार्थ्यांचं मत आहे। तर बघा मित्रांनो, तुमचं जे वेळापत्र आहे ते लवकरात लवकर जाहीर करावं, यासाठी विद्यार्थी ठिकाणी आक्रमक आहे। आता तुमचं जे वेळापत्र मित्रांनो यासाठी विद्यार्थ्यांनी कॉल केले होते, तर मित्रांनो कॉल केल्यानंतर त्यांनी माहिती दिली की तुमचं जे वेळापत्र ते मित्रांनो बुधवारपर्यंत, म्हणजेच मित्रांनो उद्या बुधवार आहे, उद्यापर्यंत मित्र तुमचं जर वेळापत्र आलं तर ठीक, जर उद्यापर्यंत तुमचं वेळापत्र आलं नाही, बुधवारपर्यंत तुमचं वेळापत्र आलं नाही, तर मित्रांनो तुम्हाला आपल्याला या ठिकाणी मित्रांनो सोबत मिळून आपल्या ठिकाणी पुन्हा एकदा कॉल मोहीम या ठिकाणी सुरू करायची, कारण मित्रांनो आता कॉल मोहीम या ठिकाणी शांत झालेली आहे, कारण मित्रांनो आता जास्त ठिकाणी विद्यार्थी कॉल करत नाही आहे। त्यामुळे मित्रांनो त्याचं कारण असं आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचं वेळापत्र आम्ही या ठिकाणी तयार केलेलं आहे। वेळापत्र ठिकाणी IBPS कंपनीमार्फत मित्रांनो जी कंपनी त्या कंपनीमार्फत मित्रांनो वेळापत्र ठिकाणी झेडपीला ठिकाणी वर्ग करण्यात येत आहे। आता मित्रांनो हे वेळापत्र जर आज ठिकाणी जाहीर झालं तर चांगली गोष्ट आहे, आज किंवा उद्या, जर आज किंवा उद्या मित्रांनो हे वेळापत्र आलं नाही तर मग मित्रांनो आपल्याला लगेच या ठिकाणी मोहीम सुरू करायची आहे। जोपर्यंत वेळापत्र येत नाही, जोपर्यंत वेळापत्र जाहीर होत नाही, तोपर्यंत आपल्या ठिकाणी शांत बसायचं नाही आहे। जेव्हा वेळापत्र येईल तेव्हाच मित्रांनो आपल्या ठिकाणी कॉल मोहीम बंद होईल, असा ठिकाणी मित्रांनो आपल्याला प्लॅनिंग करायची आहे। आणि ह्यासाठी मित्रांनो तुमचा सपोर्ट गरजेचं आहे। जर तुमचा सपोर्ट असेल तर फक्त लिहून पाठवा, सर माझा ठिकाणी सपोर्ट आहे। विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासोबत मी आहे, तुमचं वेळापत्र आल्याशिवाय राहणार नाही आणि जोपर्यंत तुमचं वेळापत्र येते तोपर्यंत आपण शांत बसणार नाही, कारण मित्रांनो असं आपला एकमेव चॅनल आहे की जो तुमच्यासाठी मेहनत करतोय, तुमच्यासाठी सपोर्ट करतोय आणि मित्रांनो तुमच्यासोबत तो ठिकाणी उभा आहे, जेणेकरून मित्रांनो तुमचं वेळापत्र जाहीर झालं पाहिजे, तुमच्या ठिकाणी एक्झाम झाली पाहिजे। ह्या हेतूने मित्रांनो आपण ह्या मोहिमा सुरू केल्या आहेत आणि तुम्हाला ठिकाणी अपडेटसुद्धा मी प्रोव्हाइड करतोय। नाहीतर ह्यामध्ये माझा कोणताही या ठिकाणी स्वार्थ नाही आहे किंवा मी या ठिकाणी फॉर्म भरला असं नाही आहे किंवा मला एक्झाम द्यायचं याचं मित्रांनो असंही नाही आहे। फक्त तुमचं एक्झाम झाली पाहिजे, तुमचं वेळापत्र जाहीर झालं पाहिजे, यासाठी मी स्वतः ठिकाणी प्रयत्न करतोय आणि मित्रांनो त्यांना ठिकाणी सुद्धा कॉल करते, त्यांना सुद्धा ठिकाणी मित्रांनो सांगतोय, प्लसमध्ये जे हेल्पलाईन नंबर असतील त्यांच्यावर सुद्धा ठिकाणी विचारणा करतोय आणि लवकर वेळापत्र येईल यासाठी मित्रांनो पाठपुरावा करत आहे। आणि ह्यासाठी मित्रांनो तुम्ही सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांनी सपोर्ट केला, भरपूर विद्यार्थ्यांनी कॉलसुद्धा केले, जसं आपण सांगितलं होतं त्यानुसार विद्यार्थ्यांनी कॉल केले आणि तेव्हा मित्रांनो फायनली त्यांच्याकडून आपल्या ठिकाणी उत्तर मिळाले की झेडपीचं वेळापत्र ठिकाणी तयार आहे, वेळापत्र येतं कधीही जाहीर होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। आज मित्रांनो आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये तुम्ही ठिकाणी वेबसाईट चेक करत राहा, वेबसाईट चेक करत राहा, कोणत्याही झेडपीच्या वेबसाईटवर मित्रांनो जर वेळापत्र प्रसिद्ध झालं तर लगेच तुम्ही ठिकाणी सांगू शकता। प्लसमध्ये मित्र तुमचं जे वेळापत्र आहे ते आज किंवा उद्यामध्ये ठिकाणी येणं गरजेचं आहे। जर वेळापत्र आलं नाही तर मग मित्रांनो आपल्याला पुन्हा एकदा मोहीम सुरू करायची आहे आणि ह्यासाठी तुमचा सपोर्ट गरजेचं आहे। जर तुमचा सपोर्ट असेल तर लिहून पाठवा, सर माझा
ठिकाणी सपोर्ट आहे, आम्ही तुम्हाला ठिकाणी पूर्णपणे सपोर्ट करणार आहोत. जर तुमचा सपोर्ट असेल तर मग मित्र तुमचं वेळापत्र आल्याशिवाय राहणार नाही. फक्त लिहून पाठवा की सर माझा सपोर्ट आहे, आमचा सपोर्ट तुम्हाला पूर्णपणे आहे. फक्त एवढंच लिहून पाठवा. लगेच मित्रांनो जर वेळापत्र आला नाही तर आपण या ठिकाणी पुन्हा एकदा मोहीम सुरू करणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.